ओके. इथं काय करायचं साइन अप. त्यांचा अकाउंट मध्ये साइन अप मध्ये क्लिक करायचं. येस. ते काय करायचं. मेल पासवर्ड इन्स्टॉल करा. इन्स्टॉल करा. ठीक आहे. सो अकाउंट क्रिएट झालेला आहे याचं. आता तुम्हाला काय करायचं एंटर पहिली ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला ऑप्शन देतात मॅक ओएस विंडोज आणि आपल्याला किती करायचं विंडोज. आणि काय तुमच्या कोणतं आहे बघा. एका स्टँडर्ड इन्स्टॉलर आणि एका पोर्टेबल. आपल्याला काय करायचं स्टँडर्ड इन्स्टॉलर त्याच्यामध्ये विंडोज 64 बॅकअप आणि आय 1 फोर्थ च्या क्लिक करा. स्ट्रक्चर मध्ये फाइल फोल्डर्स डाउनलोड्स बघा तुम्हाला ठीक आहे. येस वरती क्लिक करा. इन्स्टॉल वरती क्लिक करा. ओके. तर जे आहे इथे तुम्ही काय करा फक्त याला चेकआउट करा आणि जस्ट क्लिक ऑन फिनिश. ओके. गिट तुमच्याकडे इन्स्टॉल झालेला आहे. आता लक्ष द्या सगळ्यांनी इथं प्रत्येकाने तुम्हाला सांगते जर आतापर्यंत तुम्ही केलं नसेल तर थोडंसं ऑर्गनाइज व्हायला शिका. सी ड्राईव्ह कुठे आहे तुझी कुठल्या पण ड्राईव्ह मध्ये सी ड्राईव्ह मध्ये किंवा डी ड्राईव्ह मध्ये इथं एक फोल्डर क्रिएट करायचं. राईट क्लिक करा सगळ्यांनी फोल्डर क्रिएट करायचं. न्यू फोल्डर संकेत संकेत ना प्रत्येकाला आपापल्या नावाने काय नाव करायचं इथे मी देते संकेत वर्कस्पेस. ठीक आहे आणि एंटर करते वर्कस्पेस असं तुम्ही पण तुमच्या नावाने फोल्डर क्रिएट करायचं. केलं फोल्डर क्रिएट केल्यानंतर आता इथे लक्ष द्या सगळा इथून पुढचा डेटा तुम्हाला तुमच्या या फोल्डरमध्ये ठेवायचा. तुम्ही त्या काही लिमिट फाईल लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. इथे एक फोल्डर क्रिएट करा काय नावाने प्रोजेक्ट नावाने. ठीक आहे प्रोजेक्ट एंटर करते. या प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे प्रोजेक्ट फोल्डरच्या. आता इथे समजा तुम्ही AWS चे प्रोजेक्ट समजा आता काही केलेले आहेत. एक फोल्डर क्रिएट करा अगेन AWS नावाने एंटर करा. जेवढा पण समजा तू readme.md5 लिहिलेला आहे त्या सगळ्या तुला या AWS फोल्डरच्या आतमध्ये आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. हे झालं तुमचं AWS. ओके. या संकेत वर्कस्पेस मध्ये या. हे झालं म्हणजे तुमच्या आतापर्यंत सगळे जे प्रोजेक्ट आहेत ते सगळे इथे राहतील. AWS मध्ये खाली फोल्डर क्रिएट कर कुठल्या नावाने डेव्हऑप्स एंटर कर. इथे सगळे डेव्हऑप्सचे प्रोजेक्ट तुझे राहतील. प्रोजेक्ट म्हणजे काय तुमचा .md5. ओके. या एक प्रोजेक्ट नावाने फोल्डर क्रिएट केलं. आता जेवढे पण आपण सगळे टूल शिकणार आहेत प्रत्येक एका टूलच्या नावाने फोल्डर क्रिएट करायचं. मी क्रिएट करते सगळ्यात पहिला आहे गिट. सगळे जे आपल्याला फाईल्स घ्यायचे 15 करायचं ना तर सगळ्या ज्या फाईल्स आहेत त्या तुमच्या या फोल्डरमध्ये राहिल्या पाहिजे. तो गिट नावाने फोल्डर क्रिएट करा आणि गिटच्या आतमध्ये या. आला ठीक आहे. आता काय करायचं VS कोड सगळ्यांना इन्स्टॉल आहे बघा. मी VS कोड फक्त कमांडने ओपन करू शकते. आता कसं करायचं काय करायचं राईट क्लिक करा. राईट क्लिक केलं त्या गिट फोल्डरच्या आतमध्ये या. गिट फोल्डरच्या आतमध्ये या राईट क्लिक करा. ओके राईट क्लिक करा. इथे शो मोर ऑप्शन तुम्हाला एक ऑप्शन दिसते बघ त्याच्यावरती क्लिक करा. एक ऑप्शन आहे बघा गिट बॅश हिअर. दिसतं सगळ्यांना गिट बॅश हिअर क्लिक ऑन दॅट. क्लिक केलं. आता याला जर तुम्हाला मोठं करायचं असेल कंट्रोल शिफ्ट आणि प्लस मोठं कंट्रोल शिफ्ट आणि प्लस प्लस इकडचं कंट्रोल शिफ्ट तुमचं लेफ्ट हँड साईडचं यूज करायचं प्लस राईट हँड साईडचं यूज करायचं. होते का बघा काही लोकांचं माऊसनी पण होत. कंट्रोल शिफ्ट प्लस हे मोठं होत आहे आणि कंट्रोल आणि मायनस हे छोटं होतं. ठीक आहे कंट्रोल शिफ्ट प्लस ओके डन. ओके आतापर्यंत तुम्ही VS कोड कसं सर्च असाल रे इथं खाली टास्क बार मध्ये काय असणार VS कोडला सर्च करत असणार तसं करायचं नाही. आता आपण थोडेसे टेक्निकल पर्सन आहे आपल्याला लिनक्स येतंय तर आता लिनक्स इम्प्लिमेंट करायचं. ठीक आहे तर टर्मिनल ओपन करण्या VS कोड ओपन करण्याची एक कमांड आहे. कमांड काय आहे कोड ठीक आहे स्पेस डॉट आणि एंटर. कोड स्पेस डॉट एंटर. थांबा VS कोड ओपन झालेला आहे. पॉवर शेलला क्लोज करा. खाली तुम्हाला इथे दिसते VS कोड दिसतंय सगळ्यांना
So click on that. VS Code ओपन झालेला ओके. कोड स्पेस डॉट. आता इथे येस आय ट्रस्ट ऑथर्स वरती क्लिक करा. आणि इथं पण जर तुम्हाला मोठं करायचं असेल तर सेमच आहे. कंट्रोल शिफ्ट आणि प्लस यूज करू शकता. थोडस तुम्हाला युजर इंटरफेस मोठा झूम करायचं असेल तर कंट्रोल शिफ्ट प्लस. आला इथपर्यंत सगळे ओके. आता याच्या आधी VS कोड जर तुम्ही युज केलं ना VS कोड याच्या आधी हा सिम्बॉल याने काय क्रिएट होते रे. याने काय क्रिएट होते याने फाईल्स. याने काय क्रिएट होतं फोल्डर. आपण कुठल्या फोल्डरच्या आतमध्ये ओपन झालोय ठीक आहे. तर आता तुम्ही इथून काय करू शकता फाईल्स वगैरे क्रिएट करू शकता. आपण एक्झॅक्टली तोच डेमो करणार आहे जे आपण डायग्राम मध्ये बघितलं. डायग्राम मध्ये आपण 2 फाईल क्रिएट केल्या होत्या. एक index.html आणि एक login.html. करा बरं चला क्विकली. क्लिक करा याच्यावरती आणि इथे द्या नाव index.html. एंटर. फाईल मध्ये काहीतरी लिहूयात आपण. कसं लिहितो h1 okay. This is my first file on GitHub. कंटेंट लिहिलं. दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित. सेकंड फाईल क्रिएट करा. कुठली केली होती login.html. एंटर. इथे लिहा this is my second file on GitHub. ओके. आता बघा एडिटर VS कोड एक बेसिकली जसं तुमचा नोटपॅड आहे नोटपॅड तसंच एक प्रकारचं काय रे एडिटर आहे. पण एक असा एडिटर की जो तुम्हाला छान छान फॅन्सी फंक्शनॅलिटीज आहेत याच्यामध्ये. थोडासा मॉडर्न एडिटर आहे. नोटपॅड मध्ये तुम्हाला असं काही रंगीत रंगीत दिसत नाही. VS कोड मध्ये तुम्हाला काही काही रंगीत रंगीत दिसतं. एक्सटेन्शन्स वगैरे याच्यामध्ये असतात. ठीक आहे. आता बघा अजून एक गिटहबची खूप छान फंक्शनॅलिटी आहे याची VS कोडची. VS कोड कम्स विथ अटॅच्ड टर्मिनल. म्हणजे तुम्ही जे पण काय करताय टर्मिनलवरती कमेंट टाकू शकता आणि वरती बघू शकता की काय काय चाललेलं आहे. तर टर्मिनल ओपन करायचं असेल तर काय करायचं बघा 3 डॉट्स आहेत. क्लिक करा त्याच्यावर. अच्छा इथे आहे ऑप्शन. हा ठीक आहे. हे जे काही 3 लाईन्स आहेत त्याच्यावरती क्लिक करा. खाली या आणि एक टर्मिनल नावाचा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती न्यू टर्मिनल वरती क्लिक करा. टर्मिनल क्लिक केल्यानंतर इथं बघा कुठला टर्मिनल ओपन झालेला आहे रे पॉवर शेल. आपल्याला तर पॉवर शेल नको. तुला काय पाहिजे गिट बॅश पाहिजे. तर गिट बॅश मध्ये काय करायचं हा ड्रॉपडाऊन मेन्यू आहे. क्लिक करा त्याच्यावरती ड्रॉपडाऊन वरती आणि इथे बघा कुठला ड्रॉपडाऊन मेन्यू परत दाखवतोय. प्लस साईनच्या पलीकडे एक ड्रॉपडाऊन मेन्यू आहे. त्या ड्रॉपडाऊनला क्लिक करा आणि सेकंड ऑप्शन आहे बघा गिट बॅशचा. क्लिक ऑन दॅट गिट बॅश. झाला ओपन गिट बॅश. हा झालं का
ओके, चला आता आपण बघूया तिथे. तर आता मला काय करायचं रे, या 2 फाईल्स आहेत, या फाईल्स मला गिटहबला पुश करायचं. ठीक आहे. तो सध्या बघा एलएस करते, एलएस इकडे लक्ष द्या. हॅलो हॅलो हॅलो, प्लीज लक्ष द्या. थांबवा तुम्ही, जे काय चाललंय थांबवा. आणि मी करून दाखवते. आणि माझ्याकडे सगळ्या कमेंट 1 बाय 1 लिहिलेल्या आहेत, मी तुझ्यासोबत शेअर करते. इथे लक्ष द्या आधी सगळे लोक. हॅलो, लक्ष द्या सगळ्यांनी. इथे जे पण काही चाललेलं आहे सगळं थांबवा. आपली डायग्राम आठवायची, डायग्राम आपण काल बघितली. बघा बरं, 2 फाईल्स आपण क्रिएट केलेल्या आहेत. सध्या माझं फक्त गिटला मी फक्त सिंपल फोल्डर बनणार आहे. ती अजून लोकल रिपॉझिटरी झाली आहे का? लोकल रिपॉझिटरी कधी होणार? गिट इनिट केल्यानंतर ती लोकल रिपॉझिटरी होणार. आपल्याला कसं कळणार आहे? मी एलएस केलं तर इथे तुमचा सगळ्या लिनक्सच्या कमांड चालतात, कारण हा बॅक टर्मिनल, बॅक लिनक्सचा टर्मिनल आहे ना. तर तुम्ही विंडोज वरती बॅक लिनक्सच्या कमांड टाकू शकता जर तुम्ही बॅक टर्मिनल इन्स्टॉल केला तर. सगळ्या चालणार का? एलएस हायफन ए जर करून बघते. हायफन ए का केलं? डॉट ही हिडन फाईल आहे ना, डॉट गिट नावाची फाईल क्रिएट होणार. तर सध्या दिसतंय का तुम्हाला कुठे डॉट गिट? नाही. ओके, तो क्लिअर करते मी. आता आपल्याला काय करायचं रे, सगळ्यात आधी गिट इनिट ही कमांड टाकायची. गिट इन्स्टॉल केलं, आता काय करणार? गिट इनिट करायचं. एंटर करा. इथे आलंय बघा. कुठं गिट इनिट केलं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं इनिट केलं, इथे बघा काहीतरी सेट सिम्बल झाले, यू यू. इथे दिसतं तुम्हाला लेफ्ट हँड साइड यू यू, गिट इनिट केल्यानंतर म्हणजे त्याने ट्रॅकिंग स्टार्ट केले. यू म्हणजे काय रे? अनट्रॅक्ट फाईल्स. अनट्रॅक्ट का आहेत? कारण त्या कमिट एरियामध्ये गेलेले नाहीयेत ना. कमिट एरियामध्ये जर फाईल नसेल तर त्याला कळत नाही. ती ट्रॅकिंग करायची त्याला कळत नाही. त्याला ते ट्रॅक करायची नंतर तुम्हाला कुठे टाकावी लागते? त्याला कमिट एरियामध्ये टाकावी लागते. कसं करणार? आता हे 3 एरियामध्ये क्रिएट झाले का? वर्किंग डिरेक्टरी, स्टेजिंग एरिया आणि कमिट एरिया. कसं करणार? एलएस हायफन ए झालं का रे? दिसतं इथे डॉट डॉट गिट नावाचं फोल्डर तयार झालेलं आहे. म्हणजे आता मी या गिटला लोकल रिपॉझिटरी म्हणू शकते. फोल्डर माझं कशामध्ये कन्वर्ट झालं? लोकल रिपॉझिटरी. 3 लॉजिकल एरियात झालेले आहेत. वर्किंग डिरेक्टरी, स्टेजिंग एरिया आणि कमिट एरिया. चला आलो आता इथे. आता गिट इनिट केल्यानंतर सगळ्यात आधी पहिला ऑथेंटिकेशन करून घेऊया. ऑथेंटिकेशन साठी कमांड आहे गिट कॉन्फिग हायफन हायफन ग्लोबल. पहिल्यांदा तुम्हाला हायफन हायफन लिस्ट करून दाखवते. इथे बघा, अनेबल टू फाइंड कॉन्फिग फाईल, कारण की अजून काही कॉन्फिगरेशन झालेलं नाहीये. तो करा गिट कॉन्फिग हायफन हायफन ग्लोबल युजर डॉट नेम. काय नाव आहे? काय टाकणार? दिस संकेत बीएल. एस कॅपिटल केलेला आहे, बी कॅपिटल आहे, एल कॅपिटल आहे. हे नाव टाकायचं. तुमचं जे काही नाव आहे ते टाका. एंटर करा. झालं. त्यानंतर गिट कॉन्फिग हायफन हायफन ग्लोबल युजर डॉट ईमेल. ईमेल कुठे टाकलं रे? संकेत स्पेलिंग टाक. SURVASE 300 @gmail. बरोबर आहे का? करायचं. हॅलो, झालं. आता आपण टोटल 3 कमांड टाकल्या. एक गिट इनिट, एक गिट कॉन्फिग हायफन हायफन ग्लोबल युजर डॉट नेम आणि गिट कॉन्फिग हायफन हायफन ग्लोबल युजर डॉट ईमेल. हे लक्षात आलं? चेक करूयात आपण. गिट कॉन्फिग हायफन हायफन ग्लोबल हायफन हायफन लिस्ट.
बघा बरं, युजर नेम सेट झालं, युजर ईमेल सेट झाला. दॅट्स इट. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. आता काय करायचं, डायग्राम बघा बरं. काल काढली होती डायग्राम तुम्ही. गिट एडिट केले. गिट एडिट केल्यानंतर काय करायला लागणार आपल्याला आता? नेक्स्ट स्टेप काय करायची? ठीक आहे. आता बघा, गिट काय करतं रे? गिट तुम्हाला सांगतं, ठीक आहे. गिट तुम्हाला काय सांगतं की आता तुमची फाईल कुठे आहे? वर्किंग डिरेक्टरी मध्ये आहे, स्टेजिंग एरियामध्ये आहे की कमिट एरियामध्ये आहे, हे तुम्हाला सांगतं. कसं सांगतो रे गिट? आयदर ते इथे सिम्बॉल देणार आहे बघा, सिम्बॉल. त्या सिम्बॉलनी तुम्ही बघू शकता. पण जर तुम्हाला सिम्बॉलनी बघायचं नसेल तर आपल्याकडे कमांड पण आहे. त्या कमांडचं नाव आहे गिट स्टेटस, ठीक आहे. आणि छोटासा फ्लॅग यूज करा, -s आणि एंटर करा. तुम्हाला शॉर्ट मध्ये आउटपुट इथे दिसते. क्वेश्चन मार्क दोन्ही फाईलच्या समोर. क्वेश्चन मार्क म्हणजे गिटला माहिती नाहीये अजून त्या अनट्रॅक्ड फाईल्स आहेत, त्याला म्हटलं जातं अनट्रॅक्ड. ओके. जसं मी ह्याला स्टेजिंग एरियाला ऍड करेल, इथले पुढचे सिम्बॉल्स पण चेंज होतील. कसे ते आपण बघूया. सध्या कुठे आहे मी आता, माझ्या फाईल्स कुठे आहेत या? वर्किंग डिरेक्टरी. कसं ऍड करणार वर्किंग डिरेक्टरी टू स्टेजिंग एरिया? ऍड. आता दोन फाईल आहेत माझ्याकडे. एंटर कर. एंटर केलं. इथे बघा स्टेटस ए झालेला आहे, ठीक आहे. आता जर मी परत चेक केलं स्टेटस -s कमांडनी, एंटर करते, इथे पण स्टेटस तुम्हाला बघा ए दिसते. ए दॅट इज ऍडेड टू द स्टेजिंग एरिया. ग्रीन कलरचं ए आहे. त्या स्टेटसेस बद्दल आपण थोडंसं डेप्थ मध्ये डिस्कस करणार आहोत. जर थोडंसं तुम्ही फाईनली ऑब्झर्व केलं तर इथे तुम्हाला ऍक्च्युली दोन फील्ड दिसतात बघा, दोन क्वेश्चन मार्क आहेत. एक राईट साईडला आहे, एक लेफ्ट साईडला आहे. दिसते सगळ्यांना? खाली येऊयात आपण. हे जर हे तुम्हाला दिसतंय, हे एक्स्ट्रीम थोडंस सरकलंय बघा. कुठल्या साईडला सरकले आहे? लेफ्ट साईडला सरकले. राईट साईडची जागा ब्लँक. राईट दिसते ना तुम्हाला? राईट साईडची जागा ब्लँक आहे, लेफ्ट साईडला हे ए सरकलेला आहे. तर आता ह्या दोन फील्ड काय असतात ते मी तुम्हाला क्लिअर करते. आधी आपण प्रॅक्टिकल कम्प्लीट करूया. त्याच्यानंतर आता स्टेजिंग एरियाला आलं, कुठं घालवायचं आपल्याला? गिट काय कमांड आहे? कमिट -m. एक कमिट मेसेज टाकूया. काय काय ऍड केलेलं आहे? ऍडेड इंडेक्स डॉट html आणि कुठली? लॉगिन डॉट html फाईल. ओके. कमिट मेसेज दिला आणि हे डबल कोटेशन कम्प्लीट करायला विसरायचं ना आधी, नाहीतर ते तुम्हाला एरर थ्रो करेल. एंटर करा. जसं तुम्ही कमिट केलं बघा, इथले स्टेटसेसच गेले. झालं ना, त्याला कळलं, गिटला समजलं. जेव्हा तुम्ही कमिट एरियामध्ये एखादी फाईल टाकता तेव्हा आता गिटला समजलेलं आहे की या फाईल्स आपल्याला ट्रॅक करायच्या आहेत. आणि इथे बघा, इथे तुम्हाला दिसतंय क्रिएट मोड 10644 इंडेक्स डॉट html 1064 लॉगिन डॉट html. प्रत्येकाला एक कमिट आयडी भेटतो, प्रत्येकाला. ते कसं चेक करणार? त्यासाठी कमांड आहे गिट लॉग्स, सॉरी गिट लॉग. ठीक आहे, गिट लॉग. आता बघा, दोन्ही फाईलला वेगवेगळ्या कमिट आयडी का नाही भेटला? एकाच कमिट मेसेज मध्ये पाठवले ना दोन्ही फाईल, बरोबर आहे ना? जर दोन वेगवेगळे कमिट केले असते तर दोन फाईलला वेगवेगळा कमिट आयडी भेटेल. आता दोन्ही फाईलला म्हणून हा कमिट आयडी आहे D920 डॉट 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 डॉट. दिस इज द कमिट आयडी. ओके. इथे बघा ऑथर लिहिलेला आहे. दिस इज कॉल्ड एज अ मेटा डेटा. ऑथर संकेत BL, जे युजर नेम तुम्ही मेन्शन केलं, हाच ऑथर नेम तुमच्या गिटहबला पण जाणार. डेट आलेली आहे बघा, कधी कमिट केलेला आहे आणि नेमकं काय कमिट केलेलं आहे तो खाली इथे मेसेज.
क्लिअर आहे? तर कुणालाही एवढ्या 3 व 4 गोष्टींवरून कळून येतं की या फाईलमध्ये चेंजेस कुणी केलेले आहेत, कधी केलेले आहेत आणि नेमके काय चेंजेस केलेले आहेत. क्लिअर आहे? तो गिट लॉग याने तुम्ही बघू शकता. हे जर आणखी तुम्हाला शॉर्ट बघायचं असेल तर गिट लॉग -1 -लाईन -1 -1 लाईन आता आहे शॉर्ट मध्ये. इथे कसं तुम्हाला थोडस डिटेल्ड दाखवलं बघा. कमिट आयडी दाखवला, ऑथर दाखवला, डेट दाखवली. अजून जर तुम्हाला शॉर्ट मध्ये आउटपुट बघायचं असेल तर बघा बरं, इथे शॉर्ट मध्ये फक्त छोटासा कमिट आयडी दाखवलेला आहे आणि तुमचा कमिट मेसेज काय त्या कमिट मध्ये आहे तो मेसेज. So this is the command. Git log -1 line. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? वर्किंग डायरेक्टरी मधून स्टेजिंग एरियाला गेलो, स्टेजिंग एरिया मधून कमिट एरियाला गेलो. आता कुठे जायचं आपल्याला? इथून गिटहबला जायचं. काय करणार मग गिटहबला जाण्यासाठी? लगेच पुश नाही करता येणार आहे. एक गिटहबला तुम्हाला एक रिपॉझिटरी क्रिएट करावी लागेल. एक सोर्स आहे, एक डेस्टिनेशन आहे. जर तुम्हाला एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये फाईल कॉपी करायची असेल तर फोल्डर क्रिएट करावं लागेल. आधी फोल्डर क्रिएट करणं, मग फाईल त्याच्यामध्ये ऍड करणं. तर इथे फाईल फोल्डर म्हणजे फोल्डर्स आर नथिंग बट अ रिपॉझिटरी. तो या तुमच्या गिटहबच्या अकाउंटला. ठीक आहे, गिटहबच्या अकाउंट वरती आला तर इथे बघा तुम्हाला प्रोफाईल दिसेल. तुमच्या प्रोफाईल वरती क्लिक केल्यानंतर या प्रोफाईल वरती या आणि तुम्हाला आता काहीतरी सगळ्यांना डॅशबोर्ड दिसेल. युजर इंटरफेस. इथे तुम्हाला काय करायचं रे? प्लस नावाचं साईन आहे बघा, प्लस राईट हँड साईड. दिसतं सगळ्यांना प्लस? या प्लस वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही ऑप्शन्स येत आहेत. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं रे? न्यू रिपॉझिटरी. केलं? आता आपल्या रिपॉझिटरीला नाव द्या. काय नाव देते मी ह्याला? गिट रेपो असं नाव द्या. सगळ्या गिटच्या फाईल तुझ्या या रिपॉझिटरी मध्ये असतील. गिट रेपो. डिस्क्रिप्शन काय तुम्ही लिहू शकता, इट इज ऑप्शनल. बाकी काही करू नका, काही करू नका. एवढंच फक्त द्या आणि फक्त इथे नाव द्या आणि क्रिएट रिपॉझिटरी याच्यावरती क्लिक करा. केलं? गिट रिपॉझिटरी क्रिएट झालेली आहे. त्यानंतर काय आहे नेक्स्ट स्टेप सांगा बरं आपली? कोण सांगेल काय आहे नेक्स्ट स्टेप? येस. आता तुमची ही जी काही रिपॉझिटरी तयार झालेली आहे ती तुमच्या लोकल रिपॉझिटरी सोबत ऍड करायची असते. म्हणजे तुमच्या लोकल रिपॉझिटरीला समजतं इथून पुढे सगळ्या फाईल कुठल्या रिमोट रिपॉझिटरीला पुश करायचं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी एक कमांड आहे. स्क्रोल डाऊन करा खाली. स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे कमांड दिसते बघा, गिट रिमोट ऍड ओरिजिन आणि खाली एक URL आहे तशी कमांड कॉपी करा. गिट रिमोट ऍड ओरिजिन ऍज इट इज कमांड कॉपी करा. सगळ्या हे नका करू, इथले कॉपी करती बटन क्लिक करू नका, नाही सगळ्या खालच्या कमांड्स पण कॉपी होती. त्या काय आहेत आपल्याला वन बाय वन बघायचंय. फक्त ही कमांड कॉपी करा, गिट रिमोट ऍड ओरिजिन. ओके, या आपल्या VS कोडला केली कॉपी, या आणि इथे पेस्ट करायचं. पेस्ट करण्यासाठी तिथे गिटबॅग कंट्रोल V वगैरे होते. राईट क्लिक पेस्ट, राईट क्लिक कॉपी. हा, टर्मिनल सारखं. येस, गिटबॅग टर्मिनल ओनली, तो टर्मिनलच आहे. झालं बघा, रिमोट ऍड ओरिजिन झालेला आहे. चेक करू शकतो. कसं चेक करायचं? गिट रिमोट -V टाका तुम्ही. तुम्हाला बघा इथे पाथ दिसेल.
कसं जाणार आहे बघा, https://github.com हे संकेतचं युजर नेम आहे आणि ही संकेतची रिपॉझिटरी आहे गिटरेप. तर इथं इथून पुढे तू या गिटहब वरती जाणार, गिटहब वरती या पर्टिक्युलर अकाउंटला जाणार, या अकाउंट मध्ये या रिपॉझिटरी मध्ये सगळं काही पुश कर. येस आहे. हा जो काही URL हा URL म्हणजे ऍड्रेस आहे, ऍड्रेस. ही फाईल कुठं घेऊ, या ऍड्रेस वरती घेऊ. एवढा मोठा ऍड्रेस प्रत्येक वेळी तुमच्या लक्षात राहणं पॉसिबल आहे का रे? मग काय केलंय, या ऍड्रेसला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून ठेवलं. ज्या व्हेरिएबलचं नाव आहे ओरिजिन. XYZ, ओरिजिनच्या ऐवजी XYZ नाव द्या, ABC नाव द्या, तुमचं नाव द्या, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. बट ओरिजिन हे स्टँडर्ड नाव. गिटहब मध्ये ओरिजिन यूज केलं जातं URL स्टोअर करून ठेवण्यासाठी. बरोबर आहे? म्हणजे एव्हरी टाइम तुम्हाला आता हा URL यूज करण्याची गरज नाहीये. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही फक्त हा ओरिजिन नावाचा वर्ड यूज करू शकता ज्याच्यामध्ये URL आहे. ओके, तो कमांड मी परत एकदा दाखवते. इथे बघा, मी कमांड मध्ये दिलेला आहे गिट पुश कर. ठीक आहे, कुठे पुश कर रे? ओरिजिन. ओरिजिन मध्ये आपला ऍड्रेस आहे. मग -u फ्लॅग रिप्रेझेंट URL. ठीक आहे, ओरिजिन मध्ये पुश कर. ओरिजिन मध्ये आपला ऍड्रेस असणार आहे आणि there is a concept called as a branching which is very important that we are going to start with tomorrow. ब्रांचिंग कॉन्सेप्ट आपण उद्या स्टार्ट करणार आहे. जी ब्रांच आहे ती माझी मास्टर ब्रांच आहे. या ब्रांच वरती तू हा कोड पुश कर, हे तुम्हाला सांगावं. ठीक आहे, एकदाच फक्त पहिल्यांदा तुम्ही ही कमांड टाका, त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम फक्त गिट पुश ही कमांड टाकली तरी चालेल. ओके, सो गिट पुश -u रिप्रेझेंट URL ला URL. कुठे URL आहे रे? ओरिजिनच्या ऐवजी अख्खा URL दिला तरी चालेल. म्हणजे एवढा एव्हरी टाइम ती खूप मोठी कमांड होईल ना, एवढा मोठा URL नंतर तुमचं ब्रँडचे नेम. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही एक शॉर्टकट यूज केलेला आहे, त्या URL ला ओरिजिन या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे आणि मग आता इथे आपण काय यूज करतो, ओरिजिन. सो व्हॉट इज ओरिजिन हा गिट मध्ये विचारला जाणारा फेमस क्वेश्चन आहे. ओरिजिन इज बेसिकली व्हेरिएबल वेर यू कॅन स्टोअर द URL ऑफ युअर रिपॉझिटरी. एक व्हेरिएबल आहे, ऑलवेज विचारलं जातं. ओके, एंटर करूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा ही कमांड टाकतात ना तू, गिट पुश वाली. तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही टाकता ही कमांड तर तुम्हाला हे येणार आहे, ऑथेंटिकेशन साठी विचारणार आहे. ठीक आहे, तो मी इथे टाकते साइन इन विथ ब्राउझर. पासवर्ड लक्षात ठेवायचा. ओके, आता या टोकननी पण तुम्ही ऍक्सेस घेऊ शकता. ज्या लोकांना पासवर्ड माहिती नाहीये त्यांनी जर पहिल्यांदा ही कमांड टाकताय, ठीक आहे, पहिल्यांदा तुमच्या लाईफ टाईम मध्ये पहिल्यांदा लोकल मशीन कमांड टाकताय तरच ऑथेंटिकेशन येईल. एकदा तुम्ही टाकली की परत अंटिल तुम्ही लॅपटॉप करत नाही तोपर्यंत परत तुम्हाला हे करायची गरज नाही. जे काही टोकन आता क्रिएट झालेलं आहे ते टोकन कुठेतरी स्टोअर करून ठेवू शकतो आपण. ओके, समजले सगळ्यांना? आता बघा, मी इथे गिटहब वरती येते. जाऊयात आपण आपल्या पाठीमागं. रिपॉझिटरी आपला कोड पुश झालेला आहे. कसं चेक करणार? प्रोफाईल वरती जायचं आपल्या. इथे बघा गिट रेपो नावाने जी आपण रिपॉझिटरी क्रिएट केलेली होती तिथे माझ्या दोन्हीही फाईल्स आलेल्या आहेत, index.html आणि login.html. तर मी क्लिक केले index.html वरती तर मला कोड दिसतो. क्लिअर आहे? परत आता ते अजून एखादी फाईल टाकते, मी ऍड करते इथे. आपण ऍड करूयात about.html. This is my about file. कसं ऍड करणार आता बघा बरं. स्टेटस तुम्हाला इथे दिसतंय, इथे बघा यू अनट्रॅक्ट आहे ही फाईल. तर जर मी गेट स्टेटस -s केलं तर इथे अनट्रॅक्ट दिसतंय. काय करणार मग? गिट ऍड डॉट, काय करणार? परत चेक करा गिट स्टेटस -s
ऍडेड टू द स्टेजिंग एरिया. काय करणार मग? git commit added about.html फाईल. एंटर करा. झालेलं आहे. आता ऍड कसं करणार? पुश कसं करणार? git push. एंटर. पुश झालेला आहे. इथे येऊन बघू शकतो आपण. या इथं रिफ्रेश करा. बघा बरं तुमच्या about.html फाईल तुम्हाला दिसते. सिंपल. 3च कमांड आता इथून पुढे. git add dot, git commit, git push. क्लियर आहे सगळ्यांना? ओके. So first we install git. सेकंड आपण काय केलं? क्रिएट अ अकाउंट ऑन GitHub. थर्ड आपण काय केलं होतं रे काल? क्रिएट ए फोल्डर. पहिला तुम्ही काय केलं? तुमच्या नावाने एक फोल्डर क्रिएट केलं. बरोबर आहे? या फोल्डरच्या आतमध्ये आपण एक फोल्डर क्रिएट केलं गिट नावाने, राईट? आणि या फोल्डरच्या आतमध्ये आपण गेलो आणि इथे आपण राईट क्लिक केलं आणि काय ओपन केलं होतं रे? गिट बॅश. ओके. गिट बॅश ओपन केलं. एक तुम्हाला बॅश टर्मिनल ओपन झाला. हा टर्मिनल म्हणजे तुमचा लिनक्सचा टर्मिनल असतो ज्याच्यावरती तुम्ही सगळ्या लिनक्सच्या कमांड टाकू शकता. मग याच्यामध्ये आपण काय केलं? VS कोडला ओपन केलं. कोड डॉट. आता बघा तुम्हाला VS कोड पण ओपन करायचा आहे आणि हा जो काही टर्मिनल आहे तो क्लोज पण करायचा. VS कोड ओपन झाला पाहिजे, टर्मिनल क्लोज झाला पाहिजे. कोड डॉट कोलन एक्झिट असं द्या. स्पेस द्यायची प्रत्येक याच्यामध्ये. डॉट नंतर स्पेस कोलन एक्झिट. असं करा. VS कोड ओपन होईल. कुठे आलो रे आपण? इनसाइड VS कोड. ओके. इथं गेलो आपण आणि एक फाईल क्रिएट केली. कोणत्या नावानी? index.html आणि अजून कुठली? login.html. अशा आपण 2 फाईल क्रिएट केल्या. फाईल क्रिएट केली. या फाईलमध्ये काही कॉन्टेंट आपण ऍड केला. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 स्टेप मध्ये आलो आपण. 6 स्टेप मध्ये आपण टर्मिनल ओपन केला. ओपन टर्मिनल. एक टर्मिनल असा असतो की जो तुमच्या VS कोड मध्येच अटॅच असतो. 3 डॉट्स वरती क्लिक केलं, न्यू टर्मिनल. टर्मिनल ओपन केल्यानंतर बाय डिफॉल्ट तुमचा पॉवर शेलचा टर्मिनल जो आहे तो ओपन होतो. त्यानंतर इथे एक प्लस साइन होता आणि त्याच्यानंतर एक ड्रॉपडाऊन मेन्यू होता. त्याच्यावरती आपण क्लिक केलं. तिथे क्लिक केल्यानंतर सेकंडच ऑप्शन होता बघा, गिट बॅश. तो टर्मिनल आपण सिलेक्ट केला. पॉवर शेलचा टर्मिनल तुमचा गिट बॅश मध्ये कन्वर्ट झाला. ओके. 7 स्टेप मध्ये आलो. आता आपण गिट या फोल्डरच्या आतमध्ये आहे. येस. एवढं लेट येऊ नका रे. ठीक आहे. आपण या फोल्डरच्या आतमध्ये आलो. गिट फोल्डरच्या आतमध्ये आहे आणि आपण इथे एक कमांड टाकली, गिट इनिट. इनिट कमांड टाकली. इनिट कमांड टाकल्यानंतर तुमचं गिट काय करणार आहे रे? इट विल डिवाइड युअर वर्किंग डिरेक्टरी इन 3 डिफरंट लॉजिकल एरिया. वर्किंग एरिया, स्टेजिंग एरिया आणि कमिट एरिया. तो आपण ते कसं चेक करणार आहे? येस. ls-a. इथे तुम्हाला एक आउटपुट दिसेल. डॉट गिट नावाचं फोल्डर क्रिएट झालेलं आहे. हे फोल्डर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. फोल्डर क्रिएट झालं. 9 स्टेप मध्ये मग आपण काय केलं रे? आता आपला ऑथेंटिकेशनचा पार्ट इथून स्टार्ट झालेला आहे. ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन करण्यासाठी आपण 2 कमांड्स यूज केलेल्या होत्या. git config -, ग्लोबल युजर डॉट नेम आणि ते तुम्ही तुमचं युजरचं नेम दिलं. त्याच्यानंतर कोणती रे?
git config हायफन हायफन ग्लोबल युजर डॉट ईमेल. व्हेरी गुड. आपण दिलं. झालं की नाही? कसं चेक करतो? git config हायफन हायफन ग्लोबल हायफन हायफन लिस्ट. यांनी आपण चेक केलं. ओके. तर या 3 कमांड एकदाच तुम्हाला टाकायचे. तर ग्लोबल म्हणजे आपण तुमच्या अख्ख्या पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये सेट करतोय. ग्लोबल म्हणजे एकदा. तर कुठून पण तुम्ही गिट इनिट करा. ते तुमचं युजर नेम आणि पासवर्ड जो काय आहे ईमेल आयडी तो सेट झाला. अख्ख्या मशीनसाठी सेट झाला. कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही लॅपटॉप चेंज करत नाही तोपर्यंत आता हे लाईफ टाइम साठी सेट झालं. ओके. त्यानंतर आपण ऑथेंटिकेशन केलं. ऑथेंटिकेशन केल्यानंतर जसं तुम्ही गिट इनिट करता व्हीएस कोड मध्ये या फाईलच्या समोर तुम्हाला असे सिम्बॉल दिसायला स्टार्ट होतात बघा. यू अनट्रॅक्ट. ओके. हे आपण एका कमांडनी पण चेक करू शकतो, ज्या कमांडचं नाव आहे गिट स्टेटस. फक्त गिट स्टेटस जरी टाकलं तरी तुम्हाला दिसेल, पण ते खूप मोठं आउटपुट दिसतं आपल्याला. स्मॉल असेल तर रीडेबल पण असतं, लगेच आपल्याला वाचता येतं. डॅश येस शॉर्ट आउटपुट गिट ऍड डॉट. त्याच्यानंतर परत आपण स्टेटस चेक केलं. गिट स्टेटस हायफन एस. इथे तुम्हाला असं स्टेटस दाखवत होतं बघा. दॅट मीन्स अनट्रॅक्ट. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही गिट स्टेटस बघणार तेव्हा तुम्हाला एकाच ठिकाणी ए दाखवतो आणि ते ग्रीन कलरचं ए असतं. ए असं इथे येतं फाईलच्या समोर. ठीक आहे. तो आपल्याला या स्टेटसेस बद्दल पण थोडंसं डिस्कस करायचं आहे. मग त्याच्यानंतर आपण काय केलं रे, की तुमचा जो काही XYZ मेसेज आहे तो तुम्हाला मेसेज द्यायचा. ठीक आहे. परत तुम्ही इथे येऊन एकदा कमिट केल्यानंतर परत एकदा चेक करा बरं तुमचं गिट स्टेटस तुम्हाला काय दाखवतंय बघा. काय दाखवतं रे इथं? ब्लँक दाखवतं, काहीच आउटपुट दाखवत नाही. एकदा कमिट एरियामध्ये फाईल गेली की गिटला समज, गिटने ती ट्रॅक करायला स्टार्ट केली. कमिट एरियामध्ये एकदा फाईल गेल्यानंतर तुम्हाला कुठलंही स्टेटस दिसत नाही. आता बघा 15 स्टेप मध्ये कमिट आयडी प्रत्येक एका स्टेटसला कमिटला एक कमिट आयडी जातो. तो आपण कसा बघू शकतो रे? गिट लॉग्स किंवा अजून एक कमांड आहे गिट लॉग हायफन हायफन वन लाईन. हायफन हायफन वन लाईन शॉर्टकट मध्ये आउटपुट दाखवणार आहे. गिट लॉग तुम्हाला मोठं आउटपुट दाखवणार आहे, डिटेल्ड आउटपुट. ओके. हे झालं. 16th मध्ये आपण काय बघितलं? क्रिएट केली. इथे नाव देते मी क्रिएट रेपो ऑन गिटहब. देन काय केलं आपण? रिपॉझिटरी जेव्हा तुमची इथे क्रिएट होते तेव्हा खाली स्क्रोल डाऊन करा. इथे तुम्हाला अशा 3 कमांड दिसतात. त्याच्यामधली जी पहिली कमांड असते ती काय आहे रे? गिट रिमोट ऍड ओरिजिन आणि तुमचा जो काही URL आहे रिपॉझिटरीचा तो URL. हा आपण तिथे ही जी काही कमांड आहे ती कॉपी केली. कुठं पेस्ट केली आपल्या? कम टू द टर्मिनल अँड पेस्ट. ही जी काही कमांड आहे ती आपण पेस्ट केली. त्याच्यानंतर म्हणजे आपण काय केलं? लोकल रिपॉझिटरीला रिमोट रिपॉझिटरी ऍड केली. आता 19 स्टेप मध्ये आपण चेक केलं रिपॉझिटरी ऍड झाली की नाही. गिट रिमोट हायफन बी या कमांडने तुम्हाला दिसेल. एकदा ऍड झाली. त्या सगळ्यात शेवटची कमांड कुठली होती? गिट पुश हायफन यू ओरिजिन मास्टर. ओके. गिट पुश ही कमांड आहे. ओरिजिन काय आहे रे? एक व्हेरिएबल आहे, ज्या व्हेरिएबल मध्ये तुमच्या रिपॉझिटरीचा URL जो आहे तो स्टोअर करून ठेवलेला असतो. Instead of pasting your repository URL, you can make use of a variable called as a origin. ओरिजिनचं नाव काहीही असू शकतं, बट स्टँडर्ड मध्ये त्याचं नाव काय ठेवलंय रे? ओरिजिन. ओके. सो हे आपण टाकलं.
गिट स्टेटसेस, व्हेरी इम्पॉर्टंट. गिट स्टेटसेस बघा बरं, सुरुवातीला जेव्हा तुम्ही बघितलं तेव्हा तुम्हाला 2 क्वेश्चन मार्क दिसले. 2 क्वेश्चन मार्क म्हणजे आपल्याकडे 2 एम्प्टी बॉक्सेस आहेत आणि हे 2 एम्प्टी बॉक्सेस फिलअप होत असतात. ठीक आहे. आता या बॉक्सेस मध्ये काय काय असणार हे आपण इथे थोडंसं बघूयात. पहिला हे कसले 2 बॉक्सेस आहेत रे? पहिला जो काही तुम्हाला बॉक्स दिसतोय, एक थोडासा लेफ्ट हँड साईडला असतो आणि एक राईट हँड साईडला असतो. जरा तुम्ही व्यवस्थित बघा तुमच्या टर्मिनल वरती, इथे जरी तुम्हाला ते व्यवस्थित दिसलं नाही. एक लेफ्ट हँड साईडला असतो आणि एक राईट हँड साईडला असतो. जो लेफ्ट हँड साईडचा ब्लॉक आहे दॅट डिफाईन स्टेजिंग एरिया. जर कमिट एरियामध्ये फाईल नसेल तर ती 2च ठिकाणी असणार, आयदर वर्किंग एरिया किंवा स्टेजिंग एरिया. कारण कमिट एरियामध्ये गेल्यानंतर काही तुम्हाला स्टेटसेस दिसतच नाही. मग कम्पेअर केलं जातं की फाईल कुठे आहे. कुठे आहे तर त्याच्यासाठी 2 बॉक्सेस आहेत. लेफ्ट हँड साईडला जर तुम्हाला काय दिसतंय तर ते स्टेटस कुठला आहे रे? स्टेजिंग एरियाचा आहे. थोडंसं राईट हँड साईडला दिसतंय, स्टेटस कुठला आहे रे? करंट डिरेक्टरीचा आहे. फाईल तुमची करंट डिरेक्टरीमध्ये आहे. ओके, मग बघूयात आपण 1 बाय 1. पहिलं स्टेटस जे काल आपण सगळ्यांनी बघितलं दॅट इज क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क. अनट्रॅक्ट. अनट्रॅक्ट म्हणजे ती फाईल अजून स्टेजिंग एरियाला पण माहिती नाहीये आणि वर्किंग एरियाला पण माहिती नाहीये. जस्ट क्रिएट केलं होतं ना आपण, गिट इनिट केलेलं होतं. एखादी नवीन फाईल तुम्ही क्रिएट केली की तेव्हा तुम्हाला त्या फाईलला दोन्ही ठिकाणी अनट्रॅक्ट येईल. त्यानंतर दुसरं स्टेटस आपण जेव्हा गिट ऍड डॉट केलं तेव्हा तुम्हाला एक स्टेटस दिसलं ग्रीन कलर मध्ये. तुम्हाला लेफ्ट हँड साईडला थोडंसं ए दिसलं बघा, लेफ्ट हँड साईड. दॅट इज ऍडेड टू स्टेजिंग एरिया. लेफ्ट हँड साईड काय डिफाईन करणार आहे? स्टेजिंग एरिया. फाईल तुमची कुठे गेली रे? स्टेजिंग एरियाला गेली. ऍडेड टू स्टेजिंग एरिया. आता आपण काय करूयात, मॉडिफाईड इन करंट डिरेक्टरी. राईट हँड साईडला रेड कलरचं एम दिसेल. तर एम म्हणजे काय रे? मॉडिफाईड इन करंट डिरेक्टरी. फाईल मॉडिफाय झालेली आहे. ग्रीन कलर एम, मॉडिफाईड अँड ऍडेड स्टेजिंग एरिया. ओके, काय करूयात आपण? काहीतरी चेंजेस करूयात. लॉग इन डॉट HTML मध्ये ऍड करते h2 युजर नेम अशी एक नवीन फील्ड ऍड केली. ठीक आहे. गिट ऍड स्टेटस तुम्हाला दाखवते. गिट स्टेटस काय असणार आहे रे? काय स्टेटस दिसणार मला? कुठल्या साईडला? राईट हँड साइड इज वर्किंग डायरेक्टरी, लेफ्ट हँड साइड इज स्टेजिंग एरिया. ठीक आहे. ठीक आहे, तो बघा रेड कलरचा एम दिसणार आहे मला. आता याच्यामध्ये मला गिट ऍड डॉट करू दे. तुमची ओपन करा नोटबुक, काय दिलेली आहे कमांड बघा. तर आता मला काय करायचंय? गिट स्टेटस हायफन एस. तुम्हाला दिसतंय लेफ्ट हँड साईडला ग्रीन कलरचं आहे म्हणजे मॉडिफाईड अँड ऍडेड टू द स्टेजिंग एरिया. मला आता काय करायचंय, हे जे काही चेंजेस आहेत ते मला पाठीमागे आणायचे. स्टेजिंग एरियामध्ये आले, परत पाठीमागे वर्किंग डिरेक्टरीला. काय कमांड आहे सांगा? गिट रिस्टोर हायफन हायफन स्टेज आणि तुम्हाला जी काही कोणती फाईल करायची आहे ती लॉग इन डॉट HTML. एंटर करते. आता जर मी स्टेटस चेक केलं, रेड कलरचं आहे माझ्याला राईट हँड साईड. क्लिअर आहे? ओके, परत एकदा ऍड करूयात आपण याला. आता यावेळी मी कमिट पण करते. गिट कमिट हायफन एम मॉडिफाईड फाईल. एंटर. कमिट झालेला आहे. कमिट आयडी पण त्याला एक असाइन झालेला असेल. गिट लॉग हायफन हायफन 1 लाईन. दिसतोय 3 कमिट्स आहेत. ठीक आहे.
हे कमिट आहे एई, हे माझं सगळ्यात आता लेटेस्ट कमिट असणार आहे आणि ईबी वाला सगळ्यात माझं ओल्डेस्ट कमिट आहे. ठीक आहे. आता मला काय करायचं रे, हे एई वालं हे जे काही पहिलं कमिट आहे या कमिटला मला सगळ्यात पाठीमागं. हा आता बघा याच्यामध्ये तुम्हाला इथं काहीतरी दिसतंय, हेड. हेड दिसतंय, हेड. आता हे सगळं ना त्यांनी फॅन्सी नावं दिलेली आहेत आणि ही सगळी फॅन्सी नावं आपल्याला लक्षात ठेवायची. हेड, हेडला कशाला असाइन केलेलं आहे रे? हेडला असाइन कशाला केलेलं आहे की तू काय करायचं, हेडचं काम आहे जे काही लेटेस्ट कमिट असेल लोकल रिपॉझिटरीचं, हे सगळं आपण जे काय करतोय ते लोकल रिपॉझिटरी आहे, जे काही लेटेस्ट कमिट असणार आहे त्या लेटेस्ट कमिटला फक्त पॉइंट कर, म्हणजे आम्हाला कळेल की हे आता केलेलं रिसेंट केलेलं कमिट आहे. तो हेडला फक्त त्याच्यासाठी असाइन केली. लोकल रिपॉझिटरीचं लेटेस्ट कमिट तुम्हाला हेडने दिसणार. ठीक आहे. ओरिजिन मास्टर हे जे काही खालचं दिसतंय, ओरिजिन मास्टर याला कशाला असाइन केलंय रे? ठीक आहे. जे काही कमिट गिटहबला असतील त्याला तू तिथे पॉइंट करायचं. आता हे जे काही बघा लेटेस्ट कमिट केलेलं आहे ते गिटहब वरती आहे का? नाहीये. तो माझा हेड वेगळीकडे पॉइंट करतोय आणि ओरिजिन मास्टर वेगळीकडे पॉइंट करतोय. ओरिजिन मास्टर हा एक ट्रॅकर आहे, ट्रॅकर. तो काय ट्रॅक करतो? लोकल रिपॉझिटरीचा डेटा रिमोट रिपॉझिटरी मध्ये जो काय आलेला आहे त्याला ट्रॅक करतो. जर तुम्ही आता मी हे जर गिटहबला पुश केलं तर माझा हेड, ओरिजिन मास्टर तिघं पण एकाच लाईनला येते. बरोबर आहे ना? लेटेस्ट कमिट पण हेड आहे आणि तो लेटेस्ट कमिट आहे ते गिटहबला पण टाकलं. हेडला असाइन केले लेटेस्ट पॉइंटर साठी जे काही तुम्ही आता रिसेंट कमिट केलेलं आहे, नवीन नवीन कमिट. जर समजा मी ह्याच्यावरचे 15 कमिट केले, नॉट नेसेसरी की सगळे कमिट तुम्ही लोकल रिपॉझिटरीला करताय ते गिटहबला टाका, असं काही कंपल्सरी नाहीये. आपण फक्त टाकतोय जे काही कमिट एरियामध्ये करतोय ते गिटहबला टाकतोय. जर नाही टाकले तर पुढच्या 15 कमिटला हेड तुमचा 15व्या कमिट वरती असेल, पण या दुसऱ्या कमिट वरती तुमचा ओरिजिन मास्टर असणार आहे, कारण इथंपर्यंत गिटहबला गेलो. जेवढा डेटा गिटहब वरती आलेला आहे तो तुम्हाला ओरिजिन मास्टर पॉइंट करून दाखवणार. क्लिअर आहे? तिथून तुम्ही लक्षात घेऊ शकता की काय गिटहब वरती आहे आणि काय माझ्या लोकल रिपॉझिटरी वरती आहे. ओके, चालेल. तो बघा, मी वाटलं तुम्हाला हे पुश करून पण दाखवते, मग म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गिट पुश करते मी. ओके, आता मी गिट लॉग -हायफन 1 लाईन करते. बघा बरं, हेड पण तुमच्या त्या सेम कमिटला पॉइंट करतोय, ओरिजिन मास्टर पण तुमच्या सेम कमिटला पॉइंट करतोय. वरती आला तो, कारण की हे कमिट कुठे गेलं रे? गिटहबला गेलं. आता सिंक मध्ये आहे तुमची लोकल रिपॉझिटरी आणि तुमची रिमोट रिपॉझिटरी. जो डेटा लोकल रिपॉझिटरी मध्ये आहे तोच रिमोट रिपॉझिटरी मध्ये असेल आणि असंच असलं पाहिजे, तरच तुम्हाला रिट्राईव्ह करता येईल. डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय? काहीतरी इकडे काहीतरी लोकल रिपॉझिटरीला खूप काहीतरी तुम्ही ऍड करून ठेवले जे तुम्ही रिमोटला टाकलेलंच नाहीये, राईट? आणि लोकल मशीन तुमचं गेलं, डिस्ट्रॉय झालं, रिमोटला डेटा नसणार आहे ना तो. So it should be in sync, लोकल रिपॉझिटरी आणि रिमोट रिपॉझिटरी. जसे कमिट इकडे करताय तिकडे पुश करा, म्हणजे हे तुमच्या एका लाईन मध्ये असले पाहिजेत, हेड आणि तुमचा ओरिजिन मास्टर. क्लिअर आहे? ओरिजिन म्हणजे बेसिकली कसं आहे रे, जसा हेड आहे ना तसा ओरिजिन आहे. हेड लोकल रिपॉझिटरी साठी आहे, ओरिजिन तुमच्या रिमोट रिपॉझिटरी साठी आहे. दोघांचं काम सेमच आहे, डेझिग्नेशन तेच आहे, लेटेस्ट कमिटला पॉइंट करणं. फक्त तुमचा ओरिजिन जो आहे तो रिमोट रिपॉझिटरीच्या लेटेस्ट कमिटला पॉइंट करतोय आणि हेड जो आहे तो लोकल रिपॉझिटरीच्या लेटेस्ट कमिटला पॉइंट करतोय. दोघं पण एकाच कमिटला करत असतील तर आता सिंक मध्ये आहे. इकडे पण तेच आहे, तिकडे पण तेच. कळते तुम्हाला सगळ्यांना? पुढे चालू. मग आता मला परत एकदा चेंजेस केले पाहिजेत रिवर्ट बॅक करण्यासाठी. आता आपण इंडेक्सला करूया काहीतरी चेंजेस. नाहीतर लॉग इन मध्ये एक फंक्शनॅलिटी ऍड करूयात आपण. ऍड करूयात H3 ऍड करते.
पासवर्ड वाली चिट याला मला आता द्यायचं आहे इथे क्लिअर करूयात git add dot staging एरियाला आलं then git commit -m then modified enter commit एरियाला आलं परत एकदा तुम्हाला इथे git log -1 line परत आता बघा ते अनसिंक झालेले आहेत अनसिंक ओरिजिन मास्टर कडे जो डेटा आहे तो खालचं कमिट आहे हेड कुठल्या आता रिसेंट कमिटला पॉइंट करतो ठीक आहे आता मला काय करायचंय हे कमिट मला पुढे गिटहबला पुश करायचं नाही रिवर्ट बॅक करायचंय सांगा काय आहे रे कमांड पहिल्यांदा पहिली कमांड यूज करूया सांगा git रिवर्ट आणि कमिट आयडी कमिट आयडी घेतला नाही मी कुठला कमिट आयडी तोच कमिट आयडी जो आपल्याला रिवर्ट करायचा आहे git रिवर्ट आणि देन कमिट आयडी इथे बघा एक एडिटर ओपन झालेला आहे तो एडिटर काय सांगतोय रे मी हे कमिट मेसेज टाकणार आहे काय रिवर्ट मॉडिफाईड नावाचं तुम्ही जे कमिट टाकलं होतं प्रत्येक तुम्हाला आता तो काय सांगणार आहे कमिट ऍड करतो ना मी तुम्हाला म्हटलं मग कमिट आयडी सोबत एक मेसेज पण येतो राईट तो मेसेज बाय डिफॉल्ट हा काय देणार आहे रे रिवर्ट मॉडिफाईड हा मेसेज देणार आहे जर तुम्हाला ह्याच मेसेजला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता चेंज करायचं असेल तर मग तुम्ही कुठला विम एडिटर यूज करता की नाही विम एडिटर यूज करता की नाही नॅनो यूज करता का बट हा एडिटर विम एडिटर आहे इन्सर्ट करायचं ठीक आहे तुम्ही ऍज इट इज ठेवा फक्त हे ऍज इट इज ठेवा बाहेर ते कसं येतं :WQ माहितीये का तुम्हाला विम एडिटर मधून क्यू जरी होईल पण जर तुला सेव्ह करून बाहेर पडायचं असेल तर :WQ केलं जातं फक्त क्यूनी काय होणार आहे ऍज इट इज डिफॉल्ट व्हॅल्यू ठेवणार आहे चेंजेस करायचे असतील तर तुम्ही :WQ करून बाहेर पडू शकता झालेला आहे एक रिवर्ट एक नवीन कमिट ऍड झालेला आहे आणि चेंजेस बघा इथून तुमचं पासवर्ड गेलं दिसतंय का तुम्हाला वरती login.html मध्ये एक नवीन लाईन आपण ऍड केलेली होती पासवर्ड नावाची ती लाईन गेलेली आहे जर मी आता तुम्हाला git log -1 लाईन दाखवलं तर बघा बरं आता हेड एका नवीन कमिटला पॉइंट करतोय जे कमिट आहे रिवर्ट मॉडिफाईड नावाने मी कमिट केलं होतं ना ते रिवर्ट बॅक झालं ओके म्हणजे आता हे दोन कमिट्स मला कुठे करायचे रे गिटहबला पुश करायचे जसं मी गिटहबला पुश केलं बाकीच्या डेव्हलपर्सना पण दिसणार आहे की काय केलेलं आहे हे जे काही कमिट आहे ते तृप्ती डेव्हलपरनी रिवर्ट बॅक केलेलं आहे ओके असं जर तुम्हाला नको असेल तर सेकंड ऑप्शन कोणता आहे रे परत एकदा मी काहीतरी नवीन ऍड करत काय करणार हे git add dot git commit -m modified login page enter git log -1 लाईन बघा बरं आता रिसेंट कमिटला हेड माझा पॉइंट करतोय मॉडिफाईड लॉगिन पेज ओके आता मला याला रिवर्ट बॅक करायचंय काय कमांड आहे सांगा क्लिअर नको करायला git reset -हार्ड कुठला कमिट आयडी खालची म्हणजे ही एंड काय आलं रे हेड इज नाउ ऍट F9 रिवर्ट मॉडिफाईड हेड खाली आलं म्हणजे आता ते रिसेंट कमिट झालं
चेक करू शकतो आपण. आणि बघा इथे तुमचे चेंजेस पण गेलेले आहेत. दिसतंय ना वरती? युजर नेम फक्त एकच फील्ड आहे, पासवर्ड गेली. क्लिअर? इथे चेक करू शकतो आपण. git log -1 लाईन. बघा बरं, रिव्हर्ट मॉडिफाईड याच्यावरती तुमचा हेड जो आहे तो आता पॉइंट करतो. क्लिअर आहे सगळ्यांना? करा.